झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ते हृदय विकारांवरील आधुनिक उपचार याविषयी आणि डॉक्टर मनोज चोपडा खास नाशिकहून मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एका पुस्तकाचं लिखाण डॉक्टर मनोज चोपडा यांनी केलेलं आहे. हृदयरोग आणि आपण असं हे पुस्तक आहे आणि हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. याच्यामध्ये अमूल्य माहिती हृदयरोगाविषयी दिली गेलेली आहे आणि हे मराठीतलं पुस्तक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांसाठी हे उपलब्ध आहे. जरूर आपण त्याचा लाभ घेऊ शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 19 जानेवारी रोजी कवी कालिदास कला मंदिर नाशिक या ठिकाणी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने केलं गेलेलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशनही त्या ठिकाणी होणार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर ह्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. प्रश्न तुमचे आणि उत्तर ह्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. 19 जानेवारी सकाळी कवी कालिदास कला मंदिर नाशिक या ठिकाणी आपण जरूर त्याचा लाभ घेऊ शकता. कार्यक्रमाकडे पुन्हा वळत असताना आपण आता चर्चा करत होतो एंजिओप्लास्टी विषयी आणि कशा रीतीने एंजिओप्लास्टी केली जाते हे डॉक्टर मनोज चोपडा यांनी एका सुंदर अॅनिमेशनद्वारे आपल्याला सांगितलं. सर, ह्याच्यामध्ये जे स्टेंट वापरले जातात, आज वेगवेगळ्या प्रकारचे स्टेंट उपलब्ध आहेत, थोडक्यात काय सांगता येईल? सर्वात प्रथम जे स्टेंट्स उपलब्ध झाले त्याला बेअर मेटल स्टेंट्स म्हणजे स्टेनलेस स्टीलचे स्टेंट आले. पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की एक 6 महिन्यामध्ये 15 ते 18% लोकांमध्ये स्टेंट पुन्हा बंद होत होते. त्याच्यामुळे पुढच्या जनरेशनचे स्टेंट म्हणजे मेडिकेटेड स्टेंट्स आले. त्या मेडिकेटेड स्टेंट्समुळे नस बंद होण्याचं प्रमाण मग त्याच्यामुळे 7% खाली आलं. पण थर्ड जनरेशन स्टेंट्स म्हणजे ते जे काही आज कोटिंग आपण करतो त्याच्यामध्ये एव्हरेलेमस, पॅक्लिटॅक्सेल ही जी औषधं लावली जातात त्याच्यामध्ये बायोडिग्रेडेबल पॉलिमर आलं आणि ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर 4 ते 6 महिन्यामध्ये विरघळून जातं. त्याच्यामुळे 1 किंवा 2 वर्षानंतर सुद्धा नस बंद होण्याचं प्रमाण किंवा गुठळ्या होण्याचं प्रमाण जे दिसायचं ते त्याच्यातनं कमी झालं. आणि मागच्या 10 दिवसांपूर्वीच एक बायोडिग्रेडेबल स्टेंट ॲबट कंपनीने लॉन्च केला आणि तो शरीरामध्ये विरघळून जातो. म्हणजे शरीरामध्ये तुम्ही हा पॉलिमरपासून बनवलेला स्टेंट आपण जेव्हा टाकतो तो 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे विरघळतो आणि त्याच्यामुळे आपली जी नैसर्गिक जी नस असते ती नस तयार होते. त्याच्यामुळे 6 महिन्यानंतर नस बंद होण्याचं प्रमाण एकदमच कमी होतं आणि त्याच्यामध्ये गुठळ्या किंवा हे तयार होण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. ही नवीन स्टेंट उपलब्ध झालेले आहेत आणि उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये पहिला अशा प्रकारचा स्टेंट मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी बसवला गेला. सर, ह्याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोग आहेत आणि आपल्याकडे मुलं येतात. खास करून लहान मुलांमध्ये आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. 10 लाखाहून अधिक मुलांचं परीक्षण हे मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर मनोज चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत झालेलं आहे आणि त्याच्यापैकी 5,000पेक्षा जास्त लहान मुलांच्या शस्त्रक्रिया NRHM ह्या आरोग्य जीवन योजनेमध्ये मोफत करण्यात आलेले आहेत आणि ही एक खरोखर कौतुकास्पद कामगिरी. अभिनंदन त्याकरता आपलं डॉक्टर मनोज चोपडा की एक महत्त्वाचं काम आपण करत आहात. कारण मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आज NRHM योजना आहे किंवा राजीव गांधी जीवनदायी योजना आहे, या सगळ्या योजनांमुळे आज गरीब पेशंट्सना सुद्धा ह्या सर्व प्रकारची जी अत्याधुनिक उपकरणांनी केलेली ट्रीटमेंट आहे ती मिळू शकते. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. त्याविषयी आपण नंतर बोलूया थोडंसं. पण लहान मुलांबद्दल काय सांगता येईल? लहान मुलांचे आजार जर बघितले तर त्यांचे आपल्या 4 कप्पे जे असतात त्याच्यामध्ये 2 पडदे असतात. त्या 2 पडद्यांमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट आणि व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आणि ज्या महारोहिण्या असतात त्याच्यामध्ये जे एक कनेक्शन आहे त्याला आपण PDA असं म्हणतो. त्याचप्रमाणे एवॉटिक वॉल व पल्मनरी वॉल या 2 झडपांमध्ये ब्लॉक असल्यानंतर त्याला आपण एवॉटिक स्टेनोसिस किंवा पल्मनरी स्टेनोसिस असं म्हणतो. आज पडद्यांचे जे काही आजार आहेत म्हणजे जे काही छिद्र आपण बघतो आज त्याच्यामध्ये फार क्रांती झालेली आहे उपचारांमध्ये. आज आपण एका नळीद्वारे म्हणजे जशी अँजिओप्लास्टी करून नस उघडतो तशीच आपण एक नळी वाटे एक डिव्हाइस क्लोजर छत्री तिथे टाकून आपण छत्री बसू शकतो. इथे आपण बघाल की याच्यामध्ये छत्री आपल्याला दिसते. ही ASD डिव्हाइस क्लोजर करण्याकरता वापरली जाते. याच्यामध्ये 2 कर्णिकेंमध्ये जो काही पडदा आहे त्याच्यामध्ये ब्लॉक जर असेल तर या छत्रीचा वापर केला जातो आणि इथे तुम्हाला दिसतंय की तिच्या कॅथेटरद्वारे तो होलमध्ये ती छत्री जाऊन कशी बसते आणि हे फक्त एक 30 ते 40 मिनिटात होतं. कोणतीही शस्त्रक्रिया न करता आज हे होल्स आपल्याला छत्रीद्वारे बंद करता येत आहेत. दुसरं त्याचप्रमाणे PDA डिव्हाइस क्लोजर आपण जे म्हणतो ते म्हणजे 2 महारोहिण्यांमध्ये जे काही अडथळा होल असतं त्या PDA मध्ये सुद्धा छत्रीद्वारे आपण PDA बंद करू शकतो आणि ते सुद्धा कोणतीही शस्त्रक्रिया न करता. त्याच्यामुळे डिव्हाइस क्लोजर्स ही जी काही उपचार पद्धती लहान मुलांमध्ये आज उपलब्ध झालेली आहे ती त्यांच्याकरता खरंच एक बोon आहे. आणि त्याचप्रमाणे वॉल्सचे जे काही बंद झालेले ऑपरेशन्स असतात ते सुद्धा आज आपण बलूनद्वारे उघडू शकतो. म्हणजे कोणतेही काटछाट न करता एक चक्क नळी टाकून हृदयाचे छिद्र बंद करणे व हृदयाच्या झडपा उघड करणे ह्या जो लहान मुलांच्या उपचारातील एक क्रांतिकारक बदल झालेला आहे तो त्यांच्याकरता खरोखरच एक योग्य आणि चांगला उपचार निर्माण झालेला आहे. हेच आपण आता सांगितलं की हे खास प्रोसिजर्स किंवा प्रक्रिया आहेत ह्या मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आज उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत खास करून लहान मुलांसाठी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांवरती आज मॅग्नम
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आहे. मी त्यापैकी काही योजना आपल्याला सांगू इच्छितो, ज्याच्यामध्ये जीवनदायी राजीव गांधी जीवनदायी योजना आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना आहे NRHM, त्याच्याच बरोबरीने राज्य कामगार विमा योजना आहे, महाराष्ट्र राज्य कर्मचारी व कुटुंब योजना आहे, महाराष्ट्र विद्युत पारेषण जे मंडळ आहे त्यांची योजना आहे, आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिक्लेम किंवा TPA ह्याच्यावरती आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट जी नाशिक उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी खास करून आज सेवा देत आहे. खरोखर अभिनंदन त्यासाठी आपलं डॉक्टर. व्हॅल्व्स बद्दल आता आपण म्हणत होतात की व्हॅल्व्स मधल्या ज्या वेगवेगळ्या झडपा उघडण्याचं जे आहे, पूर्वीच्या काळी ह्याच्यासाठी मोठं ऑपरेशन करायला लागायचं, पण ते आता केवळ एका छोट्या प्रक्रियेद्वारे शक्य झालं. रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा संधिवातामुळे जो हृदयरोग होतो त्याच्यामध्ये डाव्या बाजूची म्हणजेच मायट्रल झडप ही बंद होते, आणि ती मायट्रल स्टेनोसिस याच्यामध्ये आज बलून मायट्रल व्हॉलॉटॉमी ही चांगली उपचार पद्धती आज उपलब्ध आहे, आणि त्याच्यामुळे रुग्णांना ती झडप उघडल्यानंतर 10 ते 15 वर्षापर्यंत कोणताही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे मी एवॉटिक आणि पल्मनरी वाल्वबद्दल पण बोललो, जी जन्मता बंद असू शकते आणि ती बलूनद्वारे आपण उघडू शकतो, आणि त्या उघडल्यामुळे रुग्णाला जर लहानपणी जर बंद असेल तर पल्मनरी एवॉटिक वाली पूर्णपणे त्याच्यातनं रुग्णाला मुक्तता मिळते. तर असे जे काही आजार आहेत ते बलूनद्वारे आज आपण उपचार करू शकतोय. आणि आज सर्जिकल ट्रीटमेंट जी आहे जिथे झडप बदलली जाते, आज कॅथेटरद्वारे सुद्धा झडप बदलण्याची प्रक्रिया उपलब्ध झालेली आहे. फक्त ती फार आज महाग आहे आणि आज अजूनही फार कमी रुग्णांमध्ये केली जाते, पण पुढच्या 5 ते 10 वर्षात म्हणजे आज जे काही झडप ओपन हार्ट सर्जरी करून बदलली जाते ती पूर्णपणे कॅथेटरद्वारे बदलली जाईल असं मला विश्वास वाटतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.